अटक झाला पाहिजे आणि आज सुनावणी काय ती कोर्टाचा भाग आहे, पण तो अटक का होत नाही याचा अर्थ कुठेतरी पाणी मुरते. कारण 2 तास मुख्यमंत्र्यांची आणि मनसे पक्षप्रमुखाची जी काही भेट झाली त्या भेटीमध्ये हे काही ठरलेलं आहे का? आणि साधी विचारपूस करत नाही. मुख्यमंत्र्यांचं माझ्याबद्दल प्रेम नाहीये किंवा कमी झालं असं समजतं. मी तुमच्या माहितीसाठी सांगतो की काही दिवसांपूर्वी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर मी याच गोष्टीसाठी उपोषण केलं होतं की साधारणपणे तो कर्णवाळा जो आहे, जो तिथे पत्रकार परिषद घेतोय, हा जिथे घाल्यानंतर त्याला अटक का करत नाही आता? पण तो अद्यापही अटक झालेला नाही. आणि ती एक अनबोरे नावाची महिला, हे 2 अटक झालेले नाहीत. काल सीसीटीव्ही मध्ये तुम्ही बघा, त्याचा ड्रायव्हर जो आहे, अमितचा काय त्याचं नाव, त्यांनी पहिला दगड मारला. त्याच्यामुळे तो अटक झाला पाहिजे आणि आज सुनावणी काय ती कोर्टाचा भाग आहे, पण तो अटक का होत नाही याचा अर्थ कुठेतरी पाणी मुरते. कारण 2 तास मुख्यमंत्र्यांची आणि मनसे पक्षप्रमुखाची जी काही भेट झाली त्या भेटीमध्ये हे काही ठरलेलं आहे का? आणि तो काय शिवतीर्थावर लपलेला आहे का? तो कोणाकडे बसलेला आहे याचा शोध अकोला पोलीस धाडसानं घेतील. जे अकोला पोलीस एखाद्या उद्योजकाच्या घरी धाड पडल्यानंतर तिसऱ्या दिवशी त्याला पकडतात बाहेर राज्यातून, ते अकोला पोलीस या कर्णबाळाला का पकडू शकले नाहीत? म्हणजे त्यांच्या एकूण कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह निर्माण होते. म्हणजे तुम्हाला काही दबाव आहे का मुख्यमंत्र्यांचा, ते एकदा समोर आलं पाहिजे. मुख्यमंत्र्यांचा अभय आहे का म्हणजे अर्थातच मुख्यमंत्री जर साधारणपणे विधिमंडळ सदस्याच्या बाबतीत एखादा विधिमंडळ सदस्याच्या गाडीवर अशा प्रकारे हल्ला होतो जीवघेणा, त्याची साधी विचारपूस करत नाही. मुख्यमंत्र्यांचं माझ्याबद्दल प्रेम नाहीये किंवा कमी झालं असं समजतं. तुमच्याबद्दलची पक्षाबद्दल वैयक्तिक माझ्याबद्दल त्यांच्या मनात काय असे आहे मला माहित नाही. पण साधारणपणे मुख्यमंत्र्यांनी 2-2 तास त्यांच्याशी बैठक घेतल्यानंतर एक गोष्ट मात्र एक नक्कीच होते, लक्षात येते की या प्रकरणामध्ये कुठेतरी पाणी मुरतं. मारहाण करायचा आरोप आहे मारहाण करायचा. तर मुख्य आरोपी पकडला का जात नाही? या राज्यामध्ये अशी परिस्थिती निर्माण होत असताना एखाद्या आमदारावर, म्हणजे माझं पद आहे ना, माझ्याकडे विधिमंडळ सदस्याचं पद आहे, असं कोणी गल्ली बोळातला गुंडे भुगतात याचा बंदोबस्त करता येत नाही मुख्यमंत्र्यांना? कायदा सुव्यवस्था नाही आहे महाराष्ट्रामध्ये. ज्या प्रकारे हे सगळं चाललंय ते बरोबर नाही आहे चित्र. आणि आता जशा जशा निवडणुका येतील तसे तसे आणखी आरोप प्रत्यारोप करत राहतील. आणि या तुकार लोकांना आता हा खंडणी खोर जो आहे त्यांनी आता पत्रकार परिषद घेतली, आता याच्यासारख्या रिकामचोटांना काय धंदा नाही. याचं नाव कोणाला माहित नव्हतं. अगदी तुम्ही हा राडा होण्याच्या अगोदर हा कोण चिल्या आहे याचं कोणाला नाव पण माहित नव्हतं. पण आता आलाय तो प्रकाश झोतात. त्या प्रकाश झोतात आल्यामुळे आता त्याला आता शेवटी उंदराच्या हाती चिंधी दिली ते लागलं सुटत. तर करू द्या ना, मी तर वाटच पाहतो. तो जितका बोलेल तितका आमच्यासाठी चांगला आहे. तो बोललाच पाहिजे.